बापू अवतडे तुम आज्ञा बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। बापू तुम आज्ञा बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। बापू तुम रेडी. फुलंब्री मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलास बापू आवताडे यांच्या प्रचारार्थ आज N2 मुकुंदवाडी भागात रॅली काढण्यात आली. कसा प्रतिसाद मिळाला त्या? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आज जी रॅली होती, महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आदरणीय विलास बापू आवताडे यांच्या प्रचारार्थ आज रॅली होती. रॅलीची सुरुवात ही मुकुंदवाडी स्टॉप शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली. तिथं अभिवादन करून ST कॉलनीतर्फे तिथून निघून लोकशाही कॉलनी, न्यू ST कॉलनी, संतोषी मातानगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी गाव, संघर्षनगर आणि संजय नगर अशा रॅलीचा रूट होता. या फुलंब्री मतदारसंघामध्ये आदरणीय विलास बापू आवताडेंचा प्रचारामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण की आपण बघितलं असाल मागच्या लोकसभेमध्ये डॉक्टर कल्याणजी काळेसाहेब जे आपले आज लोकसभेचे खासदार आहे, यांच्या ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेस फुलंब्री मतदारसंघामधून काँग्रेसला 30,000ची लीड मिळालेली आहे. आणि शहरामध्ये जे हे 10 वार्ड येतात प्रमुख, ज्या ठिकाणी आज रॅली होती, यामधून 8,500ची लीड मिळालेली आहे. परंतु त्यापेक्षाही चांगली लीड आता यावेळेस मिळणार आहे. कारण की या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे, सर्व शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्लस भीमशक्ती सामाजिक संघटना, नेते चंद्रकांत हंडोरे साहेबांची संघटना, हे सर्व जीव तोडून काम करत आहेत. मागच्या वेळेस पण सर्वांनी मिळून काम केलं, ह्या वेळेस पण सर्वजण काम करत आहे. आणि त्यापेक्षाही दुप्पट लीडनी विलास बापू येतील याच्याबद्दल 100% आम्हाला खात्री आहे आणि ते येणारच आहे. त्यासाठी आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वजण मरमर करतात. आपण आज जी रॅली बघितली असाल, आज हजारोने सगळे खुशीने सहभाग घेतलेला होता. कोणाला फक्त सांगितलं होतं की विलास बापू आवताडे यांची आज प्रचार रॅली आहे. सर्व महिला, लहान लेकरं, सर्व माणसे, सर्व स्वतःच्या मनाने आज आले आणि इतका छान प्रतिसाद मिळाला वार्डातून की आजच असं वाटतंय की आजच बापूचा विजय झालेला आहे. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे साहेब पण राज्यभर फिरतात, तर काय मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय हा? सर, आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगतो. मागच्या वेळेसपासूनच, मागच्या लोकसभेपासूनच चंद्रकांत हंडोरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून 18 ते 20 तास प्रवास करून त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे की साहेबाच्या पायाची एवढा वेदना चालू आहे, परंतु त्यांना साधं 5 मिनिटं उभा राहता पण येत नाही. परंतु या भारतामध्ये संविधान अगर वाचवायचं असेल, लोकशाही अगर टिकवायची असेल, तर या मार्गाने आपल्याला भाजपला या सत्तेतून खाली खेचावं लागेल. आपण बघितलं असाल मागच्या लोकसभेच्या पहिले सर्वजण भारतीय जनता पार्टी असो, सर्व असो, मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारच म्हणायचे. कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमाला, सरकार गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाला मोदी सरकारच नाव यायचं. परंतु ज्या वेळेसपासून आपले आदरणीय खासदार राहुल गांधी साहेब हे विरोधी पक्षनेते झाले आहेत, आपण त्यावेळेसपासून बघा आता भारत सरकारवर आलेले आहे. याचाच अर्थ त्यांना संविधान, जे तुम्ही मला विचारलं, हे आदरणीय हंडोरे साहेब यांना संविधान वाचवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि आंबेडकर चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर विचाराचा वारसदार जर कोणी खरा असेल तर ते फक्त माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब आहे. नाही, आता जिल्ह्यामध्ये पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या प्रचारासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रचाराचं नियोजन कसं केलंय? आपल्या माहितीस तर नुसतं काँग्रेसच्याच ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे असतील, त्यांचे कॅन्डिडेट असतील, शरद पवार साहेबांचे कॅन्डिडेट असतील, म्हणजे महाविकास आघाडीतील जेवढे कॅन्डिडेट सर्व ठिकाणी भीमशक्तीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व एकजुटीने काम करत आहे. आपल्या माहितीस तर भीमशक्तीतर्फे आम्ही प्रत्येक
ज्या ज्या वार्डामध्ये उमेदवार आहे आम्ही स्वखर्चाने आमच्या सर्व कार्यकर्ते मिळून एक स्वतःची रिक्षा पण लावलेली आहे. जेवढे बूथ असतात आम्ही स्वतः भीमशक्तीचा आमचा बूथ असतो प्रत्येक ठिकाणी. याच ठिकाणी जसं राजूभाऊ शिंदे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे पश्चिमला, त्यांच्या ठिकाणी बी तीच व्यवस्था आहे. जसे आमचे इथं शेवाळे साहेब आहे, लहू शेवाळे साहेब, त्यांच्या ठिकाणी बी असे प्रत्येक ठिकाणी आम्ही अशीच व्यवस्था केलेली भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे. नाही, आता महायुतीच्या वतीने काही दलित संघटनांचे उमेदवार पण उभे केलेत आणि असा एक आरोप केला जातो की हे फक्त डिवायडेशन करण्यासाठीच त्यांनी ठरवून केलेलं आहे. तर या निमित्ताने दलित मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? हे बघा, ही जी निवडणूक आहे ही विधानसभा निवडणूक आहे, ही काही नगरसेवकाची निवडणूक नाही आहे. या विधानसभेमध्ये निवडणूक म्हणजे निवडून यायचं असेल तर तुम्हाला 50-60 हजाराच्या वरच मतदान घ्यावं लागतंय. आणि काही उमेदवार जे उभे राहत असतात कोणाला तरी ते प्लस करण्यासाठी किंवा कोणाला तरी मायनस करण्यासाठी ते उमेदवार उभे असतात. तर मला समाजाला आपल्या या चॅनल थ्रू एकच मेसेज द्यायचा आहे की आपलं जे महत्त्वाचं जे मतदान आहे, जे डॉक्टर आंबेडकरांनी जे आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे ते उमेदवाराला योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी जो व्यक्ती खरोखर चांगला असेल आणि तो त्या रेसमध्ये असेल त्यालाच निवडून दिलं पाहिजे. आजच्या घडीला फक्त महाविकास आघाडी जे आहे की हे सर्व भाजपचे जे भाजप सरकारने जो उपद्रव माजवलेला आहे त्याला थांबवण्याचं काम फक्त महाविकास आघाडीच करू शकते. आणि आपण बघितलं असेल ज्या आमचे 5 योजनेचं महाविकास आघाडीने शुभारंभ केलेला आहे त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला, त्याच्यात असं जातीभेदीचं काही नाही, प्रत्येक महिलाला महाराष्ट्रामधील सर्व महिलांना 3,000 रुपये मिळणार. महाराष्ट्रभर त्यांना बसमध्ये कुठेही जाण्यासाठी त्यांना मोफत प्रवास राहणार आहे. त्यासाठी 1 रुपयाही त्याला चार्ज लागणार नाही. त्याला काही वयाचं बंधन नाही. मुलगी असो महिला असो त्यांना सर्वांना मोफत प्रवास आहे. त्यासोबतच आपले जे युवा वर्ग आहेत त्यांना संपूर्ण नोकरी देण्याचं आमच्या महाविकास आघाडीने 100 दिवसाच्या आत 2.5 लाख नोकऱ्या भरती करणार आहे. आणि बाकीचे जे युवा आहेत त्यांना कधी अगर नोकरी देऊ शकले नाही तर त्यांना 4,000 रुपये महिना आम्ही देणार आहोत. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपये कर्जमाफीची योजना आणलेली आहे. आणि जे रेग्युलर पैसे भरतात त्यासाठी त्यांना 50,000 प्रोत्साहन म्हणून त्यांना देण्यात आलेलं आहे. असं खूप चांगल्या प्रकारचे महाविकास आघाडीने हे आणलेलं आहे. आणि नुसतं बोलून दाखवत नाही, आम्ही करून दाखवतो. आपण बघितलं असेल तर तेलंगणा साईडला त्या ठिकाणी ऑलरेडी आमच्या काँग्रेस पक्षाने महिलांना 3,000 रुपये महिना चालू केलेला आहे. अजून भरपूर योजना आहेत त्या चालू पण केलेल्या आहे. सिद्ध पण करून दाखवलं की आम्ही हे करू शकतो म्हणून. नाही, तुम्ही आता फुलंब्री मतदारसंघात फिरतात तर विलास आवताडेंना कितीची लीड मिळेल असं एक तुम्हाला अंदाज वाटतं? तुमच्या माहितीस्तव मी मागच सांगितलं की लोकसभेला कल्याण काळे साहेबांना 30,000ची लीड आहे. माझ्या मते तरी ह्या वेळेस ॲटलिस्ट 50,000ची लीड 100% मिळणार म्हणजे मिळणार. कारण की सर्वजण एकत्र आलेले आणि विलास बापू चेहरा हा असा आहे जो पोटात तोच ओठामध्ये आहे. ना कोणाच्याबद्दल द्वेष आहे ना कोणाबद्दल राग आहे. तो इतका म्हणजे प्रेमळ आणि लोकांचं काम करणारं व्यक्तिमत्व आहे ते आणि लोकांना ते भावतं. त्यामुळे 100% 50,000ची लीडने ते व्यक्तिमत्व निवडून येईल. चालेल. आपलं नाव सर? माझं नाव प्रेम चव्हाण. मी भीमशक्तीचा मराठवाडा युवा अध्यक्ष पण आहे. तसंच भीमशक्ती असंघटित कामगार युनियनचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे. चालेल. ओके, धन्यवाद. जय